पावसाळ्यात सगळं झालं आलं काय आता तुम्ही सांगितलं पप्पा. ओ दादा, कोणते बोला काय सांगाल आज काय प्रॉब्लेम आहे तुमची? काय नाही गटाचं आता फिरत पठाण साहेब येऊन गेलेत आमचे नगरसेवक. ते उद्यापासून काम सुरू करतो म्हणतात आणि त्यांचं पद नसताना किंवा ही नसताना त्यांनी माझं दारात गटार बांधून दिलेलं आहे. तो आमचा नगरसेवक चांगल्या पद्धतीने चांगला आहे. ते आता आले होते आणि उद्या काम करून देतो. उद्यापासून काम सुरू करतो. नक्की पाणी येते कुठून? आणि बरं का काय झालं माहिती आहे का, हे गटर आहे का नाही एवढंच बांधलेलं आहे. बरं. आपल्या जागेत होतं फिरत स्वतःच्या खर्चाने बांधलेलं आहे काय. आणि बाकीचं आता काय झालं, हे पाणी वर घरापर्यंत शिरायला लागलं. बरं. म्हणून मी काय केले, हे चॉकअप झाले. चॉकअप झाले म्हणून मी फोडलंय. अच्छा. फोडलं रस्ता पाणी सोडलं आणि जवळ इथलं पाणी नाही का नाही, आणि ते काय पाणी पाचसाच्या घरापर्यंत जात. तर फिरोजबाईंनी चांगलं काम केलं करतात, त्याचं काय वाट नाही. ते काय होतं, कुणी कुणाबद्दल काय वेळेवर वाटलं बोलायचं, कुणी काय करायचं, तर तसलं काय नको आपल्याला. ओके. वाईटपणा कोणाला आपल्याला घ्यायचं नाही. आपलं काम व्हावं तेवढे. हा, आमचं तेच आहे. म्हणजे निवडून दिलेला नगरसेवक परफेक्ट आहे असं तुम्हाला म्हणायचं? आहे आमचं. हॅलो, इकडे सगळं काय निघत आहे 10 फूट येते आणि 10 फूट येते. अपघातातनंच जाणार आहे. ओके. वाद चालू झाला म्हणून अर्ज राहिलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि इथं गटर कोणी करून तुम्ही सांगितलं नाही का? सांगितलं गटर फिरून माहिती करून घेतलं. नुसता वार्ड क्रमांक 17 सांगत होता. तेवढं एडिटिंग केलं चांगलं राहिलं. लहान ठेवतो वार्ड, कसा वार्ड ठेवतो तुम्हाला माहिती आहे. हॅलो, मी कुंभार ओडोली सातारा विलासपूर ग्रामपंचायत. आमचे फिरोजबाईंनी ह्याच्याबद्दल माझं चांगल्या पद्धतीने माझ्या दारात काढलं की चॉकअप झाले म्हणून आता रस्ता पाणी पवायची वेळ आली. पण परवा महेश पवारांनी जरा एकाचे 2 करून जरा वेगळी बातमी दिलेली आहे. तर आमची काही चूक नाही. फिरोजबाई सरकारने आता आम्हाला चांगला लाभलेला आहे काय. तर त्याच्याबद्दल काही वाद नाहीये काय. परवा ते माझ्या 8 दिवसापूर्वी माझं गटारच्या अधिकाऱ्यांना म्हणून दाखवलं. त्यांनी सगळं बघितलं, स्वतः त्यांनी फळ्या काढल्या. त्यांच्याबद्दल माझं काही रोष नाही. किंवा ते आमचे नेते आमचे आता 5 वर्ष 10 वर्ष तेच चालणार आहे का 10 वर्ष काय. तर याबद्दल आमचा जो मत आहे झाली पाहिजे हे महत्वाचं आहे. पाणी सगळं रस्त्यावर वाहतंय, त्यामुळे सगळ्यांना दुर्गंधीचा वास येतोय. त्यामुळे सगळ्यांची सोय होईल एवढं व्हावं. काल जी काय माध्यमातून बातमी आलती विलासपूर वार्ड क्रमांक 17 म्हणून, माझी विनंती आहे, कॅमेरा उचलला आणि शूटिंग केलं आणि बातमी केली. वस्तू ती तिथं काय आहे, तिथं काय अडचण आहे, हे समस्या हे माझ्या हिशोबानं पंढरपूर ते महाबळेश्वर हायवे रस्ता हा आपला मंजूर आहे. त्या रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीने केलं. पहिलं सगळ्या ग्रामस्थांना इथल्या लोकांना माहिती आहे रस्त्याची काय अवस्था होती. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले बांधकाम मंत्री यांच्या माध्यमातून हा रस्ता मंजूर झालाय. हा रस्ता असाच महाबळेश्वर पर्यंत गेलाय. आपण सगळीजण महाबळेश्वरला जाताना आणि इकडे रहमतपूरकडे जाताना बघता किती चांगला रस्ता झालाय. इथं अडचणी का आल्या, इथं ह्या रस्त्याची कोर्ट केस झाल्यामुळं त्या रस्त्याचं गटराचं काम निम्म्यातनं राहिलं. तुमच्या इथं कुणी केलं गटर रस्ता? बाबांच्या माध्यमातून आपण इथं रस्ता बी नव्हता आणि गटर नसतं. दोन्ही 4-5 वर्षापूर्वी हा रस्ता केलेला आहे, हा गटर केलेला आहे. मला एवढंच सांगायचंय, माध्यमातनं चुकीची बातमी काहीतरी फ्लॅश करायचं. वार्ड क्रमांक 17 मध्ये घाण आहे, स्वच्छता नाही. ज्याला कुणाला काय माहीतच नाही वार्डाचं, बाहेरचीच लोक येऊन वार्डाचं माझ्या लय काळजी करतात. तुम्ही तुमची स्वतःची काळजी करा, नंतर आमची काळजी करा. आमची लोक आमच्या महाराजांच्या आमच्यावर सक्षम आहे.
कारण की चुकीची बातमी देऊन लोकांच्या गैरसमज पसरू नये एवढंच. आणि जी काय रस्त्यावर पाणी जातंय नगरपालिकेचे स्वच्छ अधिकारी आहेत, गलेर साहेब आल्यात, नगरपालिकेचे पीडब्ल्यूचे अधिकारी आल्यात, सगळे येऊन उद्यापासनं त्याला आपण चर काढत नव्हतो. त्याला कारण आहे ही कोर्ट केस चालू आहे या रस्त्याची. त्यात आपण चर काढून हे पाणी आपण इतक्या दिवस का सोडत नव्हतो. तिथं राहणाऱ्या मोटरसायकल, मोठ्या गाड्या, फोर व्हीलर आज ज्यांना त्यांना आपापल्या पद्धतीनं पार्किंग केलंय, त्यामुळं इथलं गटर बंद झालं. पण आता नगरपालिकेनं हे निर्णय घेतलाय की नगरपालिकेचा रस्ता नसताना बी पीडब्ल्यू आणि नगरपालिका मिळून आम्ही उद्या ह्या रस्त्याला चर काढून जी काय सांडपाणी रस्त्यावर येतंय, ती स्वच्छता राहत नाही, दुर्गंधी पसरती. दुर्गंधी पसरण्यासाठी आम्ही आठवड्याला स्वच्छता करतोच. आम्ही नगरसेवक ह्यांच्या आशीर्वाद चालू आहे, ह्यांना आम्हाला नगरसेवक केलंय. त्यामुळे आमच्या भागाची काळजी बाकीचे कुणी करू नये. आमच्या भागाची काळजी करणारा आम्ही सक्षम आहे एवढंच मला सांगायचं. आणि चांगल्या पद्धतीनं 2 दिवसात स्वच्छता आणि सगळ्या गोष्टी इथं होत्याल. आणि जेव्हा पीडब्ल्यूचा कोर्ट केसचा विषय संपल तेव्हा आपण चांगलं गटर बांधकाम चांगलं करून आणि रस्ता वाढवून आपण करूया, एवढीच मी नागरिकांना विनंती करतो. आणि माझं कुठलंही कुणाच्याही बद्दल कुठलंही काय म्हणायचं नाही. पण आला कॅमेरा हातात धरला आणि छापलं असं कुणी प्लीज कृपया करू नका. तुम्ही इलेक्शन मध्ये केलं, पण पुन्हा एकदा माझ्या वार्डात येऊन तुम्ही जी काय तुमची ढवळाढवळी आहे ती बंद करावी अशी माझी नम्र विनंती.